या सरपंच कुठे सरपंच प्रतिनिधी ग्रामसेवक उपसरपंच म्हणजे कोरम कंप्लीट दिसायला पाहिजे. पकडा नाही कातर लागलो. माननीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी मातोश्री योजनेअंतर्गत आपल्या मेळगावच्या नवीन ग्रामपंचायतच्या वास्तूचा आज लोकार्पण सोहळा या ठिकाणी पार पडत आहे. या लोकार्पण सोहळ्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले माननीय राजेशजी देशमुख कुंटुरकर साहेब, या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या नायगाव पंचायत समितीचे बीडीओ पुरुषोत्तमजी वैष्णव साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सहकारी मित्र सहाय्यक गट विकास अधिकारी प्रकाशजी जाधव, विस्तार अधिकारी गणेशजी टोनगे, विस्तार अधिकारी महेशजी मुखेडकर, ग्रामविकास अधिकारी सूर्यकांतजी बोंडले आणि त्याचबरोबर आपल्या गावच्या ग्रामपंचायतच्या सरपंच माननीय भारतबाई आश्वासन करणारे परडेसर उपस्थित, इथं बंडू पाटील शिंदे, संतोष पाटील, सर्व मेळगाव येथील सर्व ज्येष्ठ मंडळी, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व आमचे मेळगावतील नवतरुण मंडळी, आज मेळगाव ग्रामपंचायतचं नवीन वास्तूचं लोकार्पण सोहळा आपण करत आहोत. खरं तर मेळगाव हे पुनर्वसित गाव आहे आणि पुनर्वसन झाल्यानंतर या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून इथल्या नागरिकांची मागणी होती की आपल्या गावची जी ग्रामपंचायतची इमारत आहे ती अद्यावत या ठिकाणी असावी आणि राज्य शासनाच्या माध्यमातून माननीय बाळासाहेब ठाकरे मातोश्री योजनेअंतर्गत आपल्या नायगाव तालुक्यामध्ये 2024ला 7 ग्रामपंचायतला या ठिकाणी नवीन ग्रामपंचायत इमारत बांधकामाचा निधी उपलब्ध झाला होता. आज 3 ग्रामपंचायत या पूर्ण झालेल्या आहेत 7 पैकी आणि त्या 3 ग्रामपंचायतीमधली आपली मेळगावची ग्रामपंचायत आहे. खरं तर गावाला विकासाला चालना देणारी ग्रामपंचायत, सर्व प्रशासकीय आणि गावाची वाटचाल पुढे नेणारी ही ग्रामपंचायत म्हणून आपण बघतो. इकडे माळकर, आमचे अडकिने, कुंटूरचे ग्रामसेवक, या गावचे ग्रामसेवक अतिशय चतुर व्यक्ती आहे बरं. बोंडले साहेब, पत्रकार बंधू, केंद्र राज्य संरक्षणाची संकल्पना कैलासवासी राजीव गांधी यांनी अस्तित्वामध्ये पंचायत राज निर्मितीला आणली. अगदी 34 वर्षानंतर मूलभूत सुविधेमधली जे ग्रामपंचायत प्रथम आहे गावामध्ये राहणं, ती आज तुमच्या आमच्या सर्वांच्या साक्षीनं आदरणीय खासदार रवींद्रजी चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे. आज ग्रामपंचायत ही सर्वात महत्वाची लोकशाही मधली ही बॉडी आहे.
पण आपण काय करतो, इलेक्शन आलं की अंगामध्ये येते आणि इलेक्शन गेलं संपलं की आपण विसरून जातो. आपण त्या पदावर जातो. पदावर गेल्यानंतर खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही सर्वजण एका विचारानं विकासाचं काम करून घेण्याच्या दृष्टिकोनातून स्वभांडवल असेल, ग्रामपंचायतीचं, पंचायत समितीचा शेअर्स असेल, जिल्हा परिषदेचा शेअर असेल, राज्य आणि केंद्राचा शेअर असेल, ते कशा पद्धतीनं आपण या ठिकाणी युटिलाइज करून घेणं, ही भूमिका तुम्ही आम्ही सर्वांनी खुली पाहिजे. कैलासवासी राजीव गांधीच्या माध्यमातून फार मोठा अधिकार तुम्हा आम्हा सर्वांना प्राप्त झालेला. पूर्वीच्या काळामध्ये ग्रामपंचायतीला स्वनिधीच्या व्यतिरिक्त इम्प्लिमेंट निधी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून यायचा. पण आज थेट ग्रामपंचायतीला निधी प्राप्त होतो. खासदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्याचा योग्य विनियोग तुम्ही आम्ही कसं करून घेतो त्याच्यावर बरंचसं अवलंबून आहे. म्हणून पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, आमदारकी असो, खासदारकी असो, त्याचं मत करत असताना फार विचारपूर्वक करणं गरजेचं आहे. ते मत आपलं वाया न जाण्याच्या दृष्टिकोनातून पाहणं गरजेचं आहे. कुठलीही स्कीम कशा पद्धतीनं न्यायची ते आपण ठरवलं पाहिजे. स्वर्गवासी बापूच्या नंतर मेळगाव, कुंटूर, सांगवी, धनज, मेळगाव, उस्सा, राहेर कडे जाणारा रोड या 7 वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पूर्वीच्या काळामध्ये अशा सुळसुळा टुटला की ते गेला आमच्या आमदार साहेबांकडे, आमदार साहेबांना कार्यक्रमच करून टाकला. कार्यक्रम आता हे माशे निघाले, हम कर रहे, हम देख रहे, क्या कर रहे, क्या कर रहे. ठीक आहे, एखादा हप्ता पडेल, पण पुढील या उघडायचं. या ठिकाणी हे सुरळीत आणायचं असेल तर आमच्या विचाराचा सभापती त्या ठिकाणी बसावं लागेल, तरच त्या प्रश्न मिटतील, एवढं त्या निमित्तानं सांगतो. खासदार साहेबांना वाटेल बाई हे तर व्यासपीठ वेगळं आहे, पण का म्हणायले, कारण त्यातला अनुभव आहे. या उद्देशानं मी तुम्हाला आरक्षण बदलतील न बदलतील राजू गुरुजी आपल्याला माहित नाही. आता राजू गुरुजी आमचे, त्यांची बदली झाली होती. कुठे झाली ती राजू गुरुजी? कोळगावला. डिग्रसकर साहेबाला सांगितलं, साहेब एखादा दिवस याला टाळा, म्हणलं बघू काय व्हायचं. डिग्रसकर साहेबांनी टाळलं. आज किती वर्ष झाले राजू? 15 वर्ष झाले. बापूपासनं कैलासवासी बापू म्हणून आमदार होते आमचे मुतखेडचे, त्यांच्या माध्यमातून जो रोड झाला त्यानंतर काही रोडच झाला नाही. अशोक नाही, सॉरी नको, भानगडी नको, भानगडी नको. अनेक त्यामध्ये तुम्ही आम्ही बी पिसले जातो, म्हणून भानगड नको. पण आम्ही त्या ठिकाणी जिल्हा परिषदेला होतो, त्यामुळं धनज, मेळगाव, सांगवी ट्रायबल मध्ये घालतो. किसमेड आले आपण अवघड क्षेत्रामध्ये, ते लागू झालं. ते आणखी आता याला किनवटला जायचा विशेष नाही, इथं जे जे कोणी काम केलेले आहे अवघड क्षेत्रामध्ये टाकला, विषय संपला. म्हणजे राजकीय परिस्थितीमध्ये त्या पदावर गेल्यानंतर आपली भूमिका स्पष्ट जनसामान्यासाठी असली पाहिजे, स्वतःच्या स्वार्थापुरती नसली पाहिजे. ही भूमिका तुमची आमची सर्वांची असली पाहिजे. धन्यवाद साहेब. आपण अध्यक्षीय समारोपातून
अतिशय सविस्तरपणे खासदार साहेबांची चर्चा करत आम्हा सर्वांशी या ठिकाणी संवाद साधलेला आहे. नक्कीच खासदार साहेबांमध्ये चिकाटी आहे. त्यांचं सर्वच पक्षातील नेते मंडळाशी अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला न्याय देतील असा विश्वास व्यक्त करतो आणि आभार व्यक्त करण्यासाठी ग्रामपंचायत अधिकारी बोंडले साहेब यांना मी विनंती करतो. या ठिकाणी आमच्या ग्रामपंचायत कार्यालय मेळगाव बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधकाम विभाग यांनी आमच्या ह्या ग्रामपंचायतला आज 20-25 वर्षापासून ग्रामपंचायत या ठिकाणी उपलब्ध नव्हती, तरी या ग्रामपंचायत विस्ताराच्यामधून आम्हाला निधी मिळाली आणि या ठिकाणी आमचे ग्रामसेवक साहेब आणि सरपंच साहेब ह्या दोघांनी चांगल्या प्रकारे काम करून ह्या बिल्डिंगीचं हे झालं समजा. तरी मित्रहो, आज आमच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राजेशजी साहेब कोंढुरकर साहेब हे आमचे सर्कल हृदयस्थान आणि आमच्या नायगावचे मुख्य खासदार पत्रकार भाऊ आणि गावकरी मंडळी, या ठिकाणी पंचायत राज व्यवस्थेमध्ये सर्वात महत्वाचा घटक म्हणजे ग्रामपंचायत असतो आणि या ग्रामपंचायतच्या आपल्या बांधकामासाठी बाळासाहेब ठाकरे ग्रामपंचायत मातोश्री ग्रामपंचायत बांधकाम योजनेअंतर्गत एक